नमस्कार, जय महाराष्ट्र। आदिशक्ती मुक्ताईची पालखी तालुक्यात दाखल। तालुक्यातील शेकडो भाविकांनी दर्शनासाठी मोठी रांग। आषाढी वारकरीच्या पार्श्वभूमीवर राज्यातून दिंड्या पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत। त्यात मुक्ताईनगर येथून निघालेली आदिशक्ती संत मुक्ताईच्या पालखीचे तालुक्यासह शहरात आगमन झाले असून तालुक्यासह देऊळगाव राजाकरांनी मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत केले। देऊळगाव राजा शहरात मुक्ताईच्या पालखी समोर भजन कीर्तन टाळ मृदुंगाचा गजर बालाजी नगरीत गजरला। शेकडो वारकऱ्यांनी भाविक भक्तांनी दर्शनासाठी मोठी रांग लावली होती। आदिशक्ती मुक्ताईचा पालखी सोहळा हा सध्या विदर्भात सुरू आहे। आदिशक्तीचा मुक्ताईचा हा 318वा उत्सव सोहळा असून 600 किलोमीटर पायी प्रवास आहे। आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये वैष्णवाचा मेळावा भरत असतो। आषाढी वारकरीची वर्षभर वारकरी मंडळी आतुरतेने वाट पाहत असतात। आता आषाढी एकादशी 15 दिवसावर असून भाविक पंढरपूरमध्ये दाखल होऊ लागले आहेत। तर दरवर्षी परंपरेनुसार राज्यातील वेगवेगळ्या भागातून पालखी निघत असते। त्यात आळंदीहून संत ज्ञानेश्वर महाराज, देह इथून संत तुकाराम महाराज व मुक्ताईनगर येथून आदिशक्ती मुक्ताईची पालखी निघत असते। आज बालाजी नगरीत मोठ्या उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले। त्या प्रसंगी तालुक्यातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी पालखीचे दर्शन घेतले।